अण्णा हा तुला एक विचारू का? काय? संस्कृत भाषेमध्ये बायकोला काय म्हणतात रे? संस्कृत? हा. अगं जगाच्या कोणत्याच भाषेत बायकोला काहीच कोणी म्हणू शकत नाही. का रे? का रे? तिला हाय का जोड? कुणाची हिंमत आहे का तिच्या पुढे तोंड उचलून बोलायचे? कोणती बी भाषा असली तर तिच्या पुढे कुणीच काय बोलू शकत नाही. लग्न करून बरबाद झाली आमची सुद्धा जिंदगी. काय सांगाव तुला? तू विचार बायकोला काय म्हणताय? काहीच म्हणता येईना. रुको जरा सबर करो. अगं दीदी काय झालं ग? असं का विचार करत बसल्यास? काय नाही राजे, मला आजपर्यंत एक गोष्टच कळली नाही. काय काय? ही इंस्टाग्राम किती ग्रामचं असेल? होय ग, ही काल मागवले मी, आलं कस काय नाही अजून? अहो आले की ही साडी. अगं साडी आल्या का? ही पोरगी कशी काय आली नाही? एवढं नाला काय तिला वाटलं नव्हतं मला. मला वाटलं सगळं. आम्ही पण रोजच प्रश्नपत्रिका सोडवत असतो. योग्य जोडे जुळवा सॉक्सच्या. रिकाम्या जागा भरा. फक्त भाजी पोळी केली असेल, पापड, लोणचा, कांदा, ठेचा, चटणी भरून ताटातल्या रिकाम्या जागा भरा. कोण कोणास म्हणाले? हे तर स्क्रीनशॉट सकट शेअर होतं. फुल मार्क्स. चूक की बरोबर? मी कशी बरोबर आणि नवरा कसा चूक? चालूच असतं रोज. थोडक्यात उत्तर द्या. एखादीला विचारलं, बाई तुझी सून कशी आहे? चांगली आहे. सगळं आलं त्याच्यात. नवऱ्याने विचारलं, मिंत्रा, अमेझॉन वरून तू पार्सल मागवलंय का? माझ्या पाकिटातलं कार्ड तू घेतलंय का? थोडक्यात उत्तर. त्यानंतर दीर्घ उत्तर. तर संध्याकाळच्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला आम्ही लेट का पोहोचलो हे सांगण्यासाठी सकाळी कितीला उठलो, काय काय केलं, कशा कशा अडचणी आल्या, घरी कोण कोण आलं, असं आम्ही दीर्घ उत्तर देतो. संदर्भासहित स्पष्टीकरण. मग माझं लग्न झालं होतं तेव्हा, इतक्या वर्षापूर्वी, मग तेव्हा तर तुम्ही असं म्हणाल्या होत्या ना, मग आता मग त्यानुसार मी हे असं केलेलं आहे. संदर्भासहित स्पष्टीकरण. त्यानंतर चित्रावरून कथा बनवा. दिवाळीला फक्त नवरा आणि मुलांसोबत फोटो शेअर केलेले, म्हणजे ही सासरी गेलेली नाही, म्हणजे हिचं सासूशी भांडण झालेलं आहे, ही अशीच आहे, ही तशीच आहे, हिने असंच केलं असेल. फोटो पाहून कथा तयार. असं आम्ही रोज क्वेश्चन पेपर सोडवत असतो. समजलं का? सुन बाय, जरा कमी बोलायचा, नाही तर तुझी 64 दात तोडून टाकेल. अगं मम्मी, दात 32 असतात, 64 नाही. हा, मला माहित होता तू मध्ये बोलणार, म्हणून दोघांची मोजून आज 64 म्हणलाय. मांजर आणि नवरा कुठेही सोडला तरी ते संध्याकाळी परत येणारच. तसेच बोका आणि बायकोचा किती लाड केला तर शेवटी गुरगुर करणारच. सोबत फिरवणारा नवरा पाहिजे होता, पण त्याच्या बोलण्यातच फिरवणारा भेटला. काय झालं? अरे तुला माहिती आता काय झालं? माझा रिचार्ज संपला होता आणि मला तुला फोन करायचा होता. मग म्हटलं रिचार्ज करूया आणि तुला फोन करूया. गेले दुकानात आणि म्हटलं मला 2 महिन्याचा रिचार्ज करून द्या. मग पैसे दिले मी 600 रुपये आणि पैसे घेताच बसलाय बघ ना तो माणूस, माझा नंबर मागायला लागला तो. अगं मग तू काय केलीस? मग तुझी बहीण काय वेडी नाही त्याला नंबर द्यायला? मी पण त्याला चुकीचा नंबर देऊन आले. जोपर्यंत मेकअपचं वय आहे ना तोपर्यंत मजा करून घ्या. नंतर चेकअपचं वय सुरू झालं ना मग काही करता येणार नाही. घरच्यांना वाटतं सासरवाडीमध्ये जावांनी एकदम शांत राहिलं पाहिजे, भांडणं नाही, काही नाही, एकदम नीट. म्हणजे कसं, मिठाईच्या दुकानामध्ये शुगर असलेलं कामगार.